माउंटेन व्यू कॉटेज मध्ये माउंटेन ड्यू पिणं नेसेसरी आहे ना. माउंटेन ड्यू विथ माउंटेन व्यू कॉटेज. वाव. आता चाय कॉफी नाही बट माउंटेन ड्यू सोबत माउंटेन व्यू कॉटेजचा आणि माउंटेनचा आनंद घेणं बघा. एकदम डाय मार म्हणजे आम्ही खो खो खेळतो ना, खो खो मध्ये डाय मारतात ती मारतो बघा. एक दोन तीन. सो हेलो नमस्ते स्वागतम. दिस इज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल प्रफुल्ल व्लॉग्स. तर मित्रांनो, आजचा आमचा दिवस सेकंड डे आहे आणि आता आम्ही अलिबाग मध्येच आहे. तर तुम्हाला म्हटलं होतं कालच्या ब्लॉग मध्ये मी सांगितलं की आम्ही एका माउंटेन व्ह्यू कॉटेज मध्ये आलोय. तर हेच ते कॉटेज आहे, हे बघा, हेच ते कॉटेज आहे. मी तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये हा सेकंड दिवस आहे आमचा आणि आज आम्ही इकडनं निघतो मुंबईला. वन नाईट स्टे साठी चाललो, म्हणजे एक दिवसासाठी चाललो आम्ही मुंबई पासून अलिबाग मध्ये. तिथे येण्याचं रिझन की आमची कोकण ट्रिप होती. कोकण ट्रिप तर पोस्टपोन झाली, पुढे ढकलली आम्ही ती ट्रिप पुढे ढकलली. पाऊस आता मुंबईमध्ये खूप आहे. मुंबईमध्ये आता सध्या रिसेंटली ऑरेंज अलर्ट दिला आणि कुठे जाता येणार नाही म्हणून आम्ही सध्या अलिबाग मध्ये प्लॅन केलं. तर अलिबाग मध्ये आम्ही आलो, वन डे झाले आता आम्हाला येऊन इथे. आता आजचा दिवस सेकंड आहे आणि आता टाइम झाला सकाळचे 10-11 वाजतात आणि हा ब्लॉग बनतोय. म्हणजे जस्ट चिल मारण्यासाठी आम्ही आलो. कोकण ट्रिप होत नाही, मग निदान त्या निमित्ताने एक छोटीशी ट्रिप झाली पाहिजे. मुंबई पासून इथे कुठेतरी जावं, पण कुठेतरी जावं म्हणजे अलिबाग बेस्ट होता आमच्यासाठी. तर आम्ही अलिबाग मध्ये आलो. आता कालचा दिवस आमचा झाला, म्हणजे एन्जॉय केला आम्ही काल. इथे मुंबई पासून आम्ही बाईक राईड नाही केली. आम्ही बाईक राईड जायचं होतं बट आम्ही बाईक राईड नाही केली. तरी जस्ट बोटीने आलो आणि बोटीने येतं तर एवढी हालत बेकार झाली ना. पाऊस खूप होता. सकाळी जेव्हा निघालो ना, अचानक भयानक मध्ये एवढा पाऊस असेल एक्सपेक्टेशन नव्हतं की एवढा पाऊस असेल मुंबईमध्ये. आणि खूप पाऊस होता, म्हणजे जाणं पॉसिबल होतंय की नाही ही गोष्ट माहित नाही. आणि एक म्हणजे आम्हाला बाईक राईड करायची नव्हती, जस्ट चिल मारायचं तर बाईक राईड नाही. जॅकेट वगैरे घातलं नव्हतं आम्ही. तर आम्ही बोललो की बोटीने जाऊ म्हणून. तर बोटीने गेलो आम्ही. एमपीएम जायचा प्रयत्न केला बट एमपीएम ना 750 होती ती आमची, म्हणजे तिथे तिकीट भेटलं ना आम्हाला. तर आम्ही बोललो भाऊच्या धक्क्यात नॉर्मल बोट जाते, नॉर्मल बोटी जातात, तर त्या बोटीने जायचा प्रयत्न केला. त्या बोटी पण सध्या एवढ्या पावसाच्या सिच्युएशन मध्ये बंद केल्या त्या बोटी. मग जायचं कसं, बाईक तिथे जायचं नव्हतं. एमपीएम एक ऑप्शन होता आणि ती एक बोट होती. मग ती एक छोटी बोट घेतली, म्हणजे तिकडनं छोट्या छोट्या बोटी जातात ना, ज्या नॉर्मल एमपीएम सोडून दुसऱ्या बोटी जातात ना, त्या बोटीने मग आम्ही आलो अलिबाग मध्ये. बट त्या बोटीने येता येता पण तुम्हाला दिसलं असेल त्या मागच्या ब्लॉग मध्ये, जो ह्याच्या आधीचा एक ब्लॉग आहे ना, त्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसेल आम्ही कसं त्या बोटीने पुढे पोहोचलो, अलिबाग मध्ये पोहोचलो. 2 बोट चेंज केल्या इकडनं, म्हणजे भाऊच्या धक्क्यापासून एक मोरवे का करंजाडे म्हणून ते काहीतरी एक आहे, उरण साईडला आम्ही पोहोचलो. एका भाऊच्या धक्क्यापासून उरण साईडला पोहोचलो. तिकडनं मग नंतर उरण पासून रेवसला आम्ही आलो आणि तिकडनं मग बाईक चालवून इथे आलो. तर फायनली आम्ही इथे झालो. आमचं अलिबाग मध्ये वन डे वेकेशन कम्प्लीट झालं. आता आम्ही अलिबाग पासून आता मुंबईला रिटर्न निघतोय आणि कंटिन्यू पाऊस खूप आहे. इथे पण पाऊस आहे, असं नाही काय, बघा पाऊस पडतोय. आणि सांगायचं म्हणजे एक की जर तुम्ही कपल्स आहेत किंवा मित्र-मैत्रिणी आहेत आणि तुम्हाला जर कुठे असं वन डे साठी अलिबाग मध्ये यायचं झालं तर तुम्ही इथे येऊ शकता. माउंटेन व्ह्यू कॉटेज म्हणून आहे, त्या दादाचं आहे, म्हणजे तो दादा आहे ना त्याचं आहे. त्यांनी स्वतःहून मानला आणि त्यांच्यापासून खूप आधीपासून येतो ना आमच्या बाई. बघा माउंटेन व्ह्यू कॉटेज मध्ये माउंटेन ड्यू पिणं नेसेसरी आहे ना. माउंटेन ड्यू विथ माउंटेन व्ह्यू कॉटेज. वाव. आणि माझ्या मागे ह्या माउंटेन व्ह्यू कॉटेजचं नाव त्यांनी दादांनी असं दिलं की समोरच आमचा माउंटेन व्ह्यू आहे तिथे, आणि म्हणून मे बी त्यांनी नाव दिलं असेल ना माउंटेन व्ह्यू कॉटेज, म्हणजे समोरच माउंटेन व्ह्यू आहे. आणि ही विंग हे बघा, हे ह्याच्यामध्ये आम्ही होतो. म्हणजे आता आम्ही आतमध्ये जाऊन ही रूम एक्सप्लोर करणार आहे की कसं आतमध्ये, आणि त्याच्या मागच्या पण रूम आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही जाऊ शकता. जर तुम्ही कपल आहे आणि मुंबई पासून तुम्हाला जवळचा डिस्टन्स हवा असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. माउंटेन व्ह्यू कॉटेज मध्ये कॉटेज म्हणून आहे, त्या डिस्क्रिप्शन मध्ये मी त्यांचं टाकतोय.
की है ना, टाकायचं ना, टाकायचं की नाही बोल, टाकायचं. तर म्हणजे जे तुम्ही मी तुम्हाला सांगतो, मुंबईमध्ये जे असतात त्यांना, मुंबईमध्ये असे कपल्स वगैरे असतात त्यांना, किंवा फ्रेंड्स आणि फॅमिली असतील, लहान मुलं असतात, तर त्यांना म्हणजे असं फार्म हाऊस वगैरे जाण्यापेक्षा इथे पण मस्त ही एक रूम आहे. बट तुम्हाला कुठे जायचं असेल, तुमचा प्लॅन बनतोय, ऍज अ तुम्ही कपल म्हणून कुठे जातात, तर इथे सजेशन करतो की ही जागा बेस्ट आहे तुमच्यासाठी, की इथे तुम्ही या. आणि खाली पूल पण आहे, पूल पण तुम्हाला दाखवतो की तुम्ही, प्रायव्हेट नाही, कॉमन आहे, बट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे पण येऊ शकता. म्हणजे पूल मध्ये तुम्ही एन्जॉय करू शकता. तर आम्ही थोडासा टाइम एन्जॉय केला पूल मध्ये. मे बी त्याची व्हिडिओ येईल की नाही माहित नाही, व्हिडिओ शूट केले की नाही ते पण माहित नाही, बट आम्ही एन्जॉय केलं. पूल मध्ये गेलो, त्याच्यानंतर बीच वरती गेलो, त्याच्यानंतर इथे थोडस कॅरम वगैरे पण आहे माझ्या, तर आम्ही कॅरम पण पाऊस फास्ट होताना बीच वरती जाताना आम्ही कॅरम खेळत होतो दोघे. म्हणजे आमच्या बाई आणि मी कॅरम खेळत होतो मध्ये, कुठे जाताना पाऊस खूप होता तर आम्ही ती गोष्ट केली. सो सांगायचं म्हणजे ही प्रॉपर्टी खूप मस्त आहे. आमच्या बाई बघा, हे बघा, मी बोलतो आणि मागून ठोकते बघा, ही बघा, नाही दिसत आहे ब्लॅक आहे, ही बघा, ही बघा, ही बघा आमच्या बाई आहेत, बघा, उघड उघड उघड. ही आता उघडते इकडनं, बघूया कसं उघडते. ती उघडते मग तिकडनं बाहेर येईल आणि तुम्हाला रूम दाखवतो ही कशी आहे ती. म्हणजे रूम टूर करणार आहे, फर्स्ट टाइम मी रूमची टूर करणार आहे तुमच्यासाठी, की तुम्ही येऊ शकता की नाही ते. तर मित्रांनो तुम्ही नक्कीच या, माझं म्हणणं आहे की तुम्ही नक्कीच या. दादांनी आता मस्त बनवली, आली बाई, हे लाईट ला इकडची बघूया, टीव्ही वगैरे, ही बघा ही रूम आहे, तुम्हाला दाखवतो. बट मी सजेशन करतो की तुम्ही नक्की या, म्हणजे एकदा व्हिजिट द्या माउंटेन व्ह्यू कोटेजला. आणि मस्त असे 3 आहेत, एक ही आहे, एक ती आहे आणि एक ती आहे. 3 रूम बनवले आणि ह्याच्या मागे 2 आहेत. तर मागच्या 2 रूम आहे ना त्याच्यामध्ये आम्ही थांबलो, पण दादा बोलला की ह्या रूम मध्ये तू थांबू शकतो. तर आम्ही इथे थांबलो थोडासा टाइम, म्हणजे मजा मस्ती काय करायची होती तर आम्ही इथेच होतो. त्याच्यानंतर मग रूम मध्ये गेलो, शिफ्ट झाला आणि थोडस काय आहे, वन डे मध्ये तू काहीच मजा करणार आहे, बट ठीक आहे. पण तुम्हाला रूम दाखवतो ही कशी आहे, ती बाई दाखवतात, ये दाखव का. ओ वाव, मस्त आहे. हा बेड आहे आणि ही फ्लॉवर्स बघा मस्त आहेत काय. आणि हा बघा आम्ही तुमचा मुलगा, तुमचा मुलगा मुंबईचा अलिबाग मध्ये. सो हे फ्लॉवर्स पण मस्त आहे. ही रूम आहे आणि हे बघा टीव्ही पण मस्त आहे, टीव्ही लावला झालं मी. हा टीव्ही आहे, हा ही बाई आहे. म्हणजे कॉफी वगैरे तुम्ही याच्यामध्ये बनवू शकता, गरम पाणी कॉफी वगैरे त्याच्यासाठी पण चार्जिंगचे पॉइंट आहेत. हा एसी आहे, म्हणजे एसी रूम आहे. आमच्या मॅडम आहेत. हे कपाट वगैरे पण ठेवलंय, म्हणजे काय सामान वगैरे ठेवायचं असेल चिल मारण्यासाठी. इथे बघा जेवायचं वगैरे असेल तर जेवायला बेस्ट आहे ना, इथे सोफ्यावरती बसून इथे जेवू शकता. ती जर तुम्ही ड्रिंक करणार असेल तर तुमच्यासाठी अजून बेस्ट आहे, की म्हणजे असं नाही, असं काय नाही. तर ही अशी रूम आहे. त्याच्या मागे बघा आम्ही हा बेड आहे. आम्ही आता बसतो बेडवरती बघा. आणि हा पंखा पण आहे, म्हणजे तुम्ही इथे बसलात ना, तुम्हाला एसी नाही पाहिजे असेल तर इथे नॉर्मल पंखा पण आहे, पंखा पण लावू शकतात. हे चार्जिंगचे कनेक्ट, म्हणजे असे पंख्याचे वगैरे बटन आहेत, बटन लाईट लावतो थांब, पंखा ऑन आहे. इथे वॉशरूम बनवलं बघा, वॉशरूम हा आम्ही आहे बघा, असं वॉशरूम मस्त बनवलं बघा, दाखव. यस, म्हणजे इथे म्हणजे आणि हे पण आहे बघा, एका जागेवर तर ठेवल्या नाही त्यांनी. तुम्हाला ज्या पोझिशन मध्ये पाहिजे त्या पोझिशनने तुम्ही अंघोळ करू शकता. असं 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 ते ठेवतो इथे.
जर तुम्हाला थंडी वाजते तर थंडी वाजण्यासाठी त्यांनी गिझर पण ठेवलं. गिझरचं बटन आहे, स्विच ऑन केलं की गिझर ऑन होतं, मग त्याच्याने तुम्ही गरम पाणी पण घेऊ शकता. आणि बाकी इकडचा एकदम मस्त आहे. रूमची डिझायनिंग आवडली, म्हणजे कंटेनर टाईप मध्ये त्यांनी बनवलं. कंटेनर मध्ये त्यांनी आयडिया केली की असं बनवायचं. बाहेरनं तुम्हाला दाखवतो की बाहेरनं कसं आणि आतमधून. बाहेरनं जसं वाटतं तसं नाही, आतून एकदम मस्त आहे बघा. आणि हा बेड आहे, बेड तुम्ही असं पडू पण शकतो. एक मिनिट, एक बघा, जर तुम्ही माझ्यासारखं तर तुम्ही अशी बेडवरती मजा मस्ती करू शकता. 1 2 एकदम डाय मार, म्हणजे आम्ही खो खो खेळतो ना, खो खो मध्ये डाय मारतात ती मारतो बघा. 1 2 3 मी आता हे बंद का केलं त्याच्या मागे पण रिझन सांगतो, थोडंसं वाटतं. सो मी हे जे बंद, आता मी दरवाजा बंद केला ना, त्याचं रिझन तुम्हाला सांगतो. म्हणजे तुम्हाला असं कंटाळा येत असेल, इथे घरामध्ये बसून कंटाळा येत असेल, रूम मध्ये बसून कंटाळा येत असेल, थोडासा व्ह्यू घ्यायचा, हातामध्ये चाय कॉफी घ्यायचे आणि माउंटेनचा व्ह्यू घ्यायचा, तर तुम्ही ती गोष्ट करा बघा. आणि जस्ट व्हिडिओ काढायची असेल ही गोष्ट पण मस्त आहे बघा. रूम वगैरे जसं डोर ओपन करायचं आणि मस्त माउंटेन व्ह्यूचा आनंद घेऊ शकता. म्हणून मी नाव दिलं माउंटेन व्ह्यू कॉटेज. इथे हे झाड आहे, झाडांनी मध्ये शो घालवला, बट झाडाच्या असं बाजूने इथे असं इकडनं मस्त. आता माझ्या हातात चाय कॉफी नाही, बट माउंटेन व्ह्यू सोबत माउंटेन व्ह्यू कॉटेजचा आणि माउंटेनचा आनंद घेणं बघा. आणि इथे सो ही जशी रूम आहे ना, मे बी त्या दोन बाजूच्या पण तशाच असतील ना, तुझं काय म्हणणं आहे? हा, त्या दोन्ही पण त्यांनी बनवल्या ना, तर बाजूच्या दोन्ही पण तसेच असतील. ही जसं तसंच त्यांनी सेम बनवलं त्याच्यामध्ये. हे आपण दाखवतो. म्हणजे बाहेर एक कंटेनर टाईप मध्ये ठेवलं ना त्यांनी, काय बोलतात त्याला? कंटेनरच बोलतात हे बघा. पत्र्याचं आहे आणि पत्र्याच्या कंटेनरच्या आतमध्ये मस्त त्यांनी असं हे डिझाईन दिलंय. आणि हे पण आहेत बघा दोन. आता आम्ही इथे येत नाही, ह्याच्यामध्ये कपल्स आहेत, तर आम्ही इथे आम्हाला त्यांनी जो रूम दिला त्या रूमच्या इथे आम्ही काय दाखवायचं असं ते दाखवतो. आतमध्ये कसं आहे कसं नाही ते. त्या दोन साईडला कपल्स आहेत, ते त्यांना डिस्टर्ब नको म्हणून आम्ही इथे दाखवतो. आणि मस्त तुम्हाला रिकमेंड करतो की तुम्ही नक्की या आणि एन्जॉय करा. आणि जर तुम्ही येताय तर माझं नाव सांगा, मग तुम्हाला काहीतरी डिस्काउंट भेटेल, है ना. तिथे यायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक टाकतो, बट माझं नाव सांगून आणि माझा ब्लॉग बघून जर तुम्ही येत असेल तर ते नक्की डिस्काउंट मध्ये. आता जसं की ही जी रूम आहे ना, ह्याची प्राइस 3000 आहे आणि जी मागे आहे ना त्याची प्राइस 2200 आहे. तर तुम्ही माझं नाव सांगून माझा ब्लॉग बघून तुम्ही येत असाल इथे तर तुम्हाला नक्कीच काहीतरी डिस्काउंट देईल. आणि मी दादाला पण सांगतो की नक्की काहीतरी डिस्काउंट देईल. जर माझा ब्लॉग बघून तुझ्याकडे येतात लोक तर डिस्काउंट दे. म्हणजे जास्त डिस्काउंट नाही, थोडासा डिस्काउंट दे तर मजा येईल. तुम्ही या, आनंद घ्या इकडचा. आणि आम्ही मस्त मस्त कॉन्टेंट बनवू तुमच्यासाठी, मस्त मस्त जागी एक्सप्लोर करू. जर तुम्ही असं आमच्या नावाने जर तुम्ही येत असेल तर आम्हाला पण मजा वाटेल. आम्ही जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा हा ब्लॉग कसा आहे आणि इकडची जागा पण कशी आहे. ज्यांनी प्रॉपर्टी बांधली ती पण मस्त आहे. आता मी तुम्हाला स्विमिंग पूल दाखवायचं बाकी आहे, स्विमिंग पूल पण दाखवतो खालती जाऊन. आता पाऊस पडतो म्हणून खालती जात नाही आणि आम्हाला इकडनं जाऊन कुठेही जायचं. तर आता पाऊस येतात, पाऊस कमी झाला तर आम्ही निघू इकडनं. अलिबाग पासून आता मुंबईला जाऊ, बट जायच्या आधी थोडासा पाऊस कमी झाला ना की आम्ही नक्कीच जाऊ. आणि एक म्हणजे एक स्विमिंग पूल दाखवायचं बाकी आहे, तो पण दाखवतो. आणि बाजूला आजूबाजूला तर 2 रूम आहेत ना, त्या पण तुम्हाला दाखवतो. त्या पण म्हणजे नॉर्मलच आहे. ही मोठी आहे, ती छोटी आहे ना. हा सध्या त्यांनी नवीन बनवलाय, तर त्या छोट्या पण दाखवतो. या ना थीम मस्त आहे ना, मला इकडची थीम आवडली. सगळं वुडनच आहे बघ.
पत्र आहे, म्हणजे ते कंटेनर मध्ये असं त्यांनी लाकडाचं बनवलं मस्त पैकी. सो हा एक पॅसेज आहे. ह्या पॅसेज मध्ये तुम्हाला जेवायचं, मस्ती मस्ती गाणी विणी किंवा काय पण चिल मारायचं ह्याच्यामध्ये तुम्ही बसून तिथे जेवायला वगैरे बसू शकता. गाणी विणी त्या मित्रांसोबत गाणी मज्जा विजय करायची ह्या पॅसेज मध्ये तुम्ही करू शकता. आणि एक छोटी गोष्ट म्हणजे आम्ही काल ना कॅरम खेळतो दोघे, आमच्या बाई, आमच्या मॅडम आणि ही अशी रूम आहे इथे, म्हणजे ही 2000 रुपीज या नॉर्मल अशी रूम आहे. त्याच्या मागे हा 2 रूम आहे, एक ही आहे एक ती आहे बघा. म्हणजे जस्ट बेसिक आहे, जास्त एवढं तर हे नाही. टीव्ही आहे, हे आहे नॉर्मल असं रूम आहे. हा एसी आहे, एसी रूम आहे, असं नॉन एसी नाही, एसी रूम आहे. टीव्ही आहे आणि इकडून काय आहे ते दाखवतो. एक वॉशरूम आहे, म्हणजे बेसिक आहे वॉशरूम आहे बघा बस. तर ना असं हे आहे. ते तुम्हाला यायचं असेल का सो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आता आम्ही दाखवलं इकडचं कॉटेज कसं, इकडची प्रॉपर्टी कशी आहे, इकडचा स्टे कसं, तर आम्ही तुम्हाला दाखवलं. फक्त पूल दाखवायचा बाकी आहे, तो पण आम्ही दाखवतो. आणि आमच्या बाई काय मग कसं वाटलं. तो आम्ही खूप वर्ष आधी इथे आलो तेव्हा हे सर्व नव्हतं, इकडची जागा त्यांनी डेव्हलप नव्हतं केली, म्हणजे इकडचं सर्व त्यांनी बनवलं नव्हतं. तर असं अचानक मध्ये मन झालं की इथे यायचं. तर आम्ही कुठे जागा नव्हती, कुठे हे नव्हतं म्हणून आम्ही जस्ट याच्याकडेच आलो. ओळखीचं आहे आणि खूप वर्ष आधी आलो. त्यांनी आता नवीन बनवलं, तर त्याच्याकडे जाऊन एकदा बघूया की कसं आहे कसं नाही ते. तर त्यांनी आम्हाला आवडलं इकडचं. तर तुम्हाला पण यायचं असेल तर मी त्याचा नंबर टाकतो, मी सर्व टाकतो इकडचं. तर बाकीचं मी एवढं काय सांगत नाही आता, हा ब्लॉग इथे संपवतोय. आणि खूप पाऊस आहे बघा, खूप पाऊस आहे. आणि आम्हाला इकडनं आता मुंबईला जायचं, ते पण आम्ही बोटीने जातो. तर बोटीचा शोध लावतो की बोटी चालू आहेत की बंद आहेत, है ना. काय बोलतो, बंद असतील की चालू असतील. चालू आहेत असं म्हणजे फोन करून विचारलं तिकडचा. आम्ही काल येताना त्यांचा नंबर घेतला, तर फोन केला त्यांना, विचारलं की चालू आहेत की बंद, मला सांगा तर आम्ही येतो. तर ते सध्या चालू आहेत बोलूया, एवढा पाऊस पडतोय, पावसाच्या ह्याच्यावरती चालू आहेत बोलूया. बघूया, जातो आता. हा ब्लॉग इथे संपवतो. चला भेटूया, टाटा बाय बाय, सी यू. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये.